नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सपना शर्मा आणि घेऊन आली आहे एक यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ सपना शर्मा. ह्या चॅनलवर आपण ऑफकोर्स इंग्लिश या विषयाबद्दल डिस्कशन करूयात. बघा आता आज हा पहिला सेशन आहे आणि ह्या पहिल्या सेशनला आपण काय डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर रोज एक पॅसेज पाठवला जातो, जेणेकरून आपल्या व्होकॅब्लरीला मदत होईल, आपली रीडिंग प्रॅक्टिस होईल. आता त्या पॅसेजचं रीडिंग कसं करावं आणि त्या पॅसेजच्या डिफिकल्ट वर्ड्सचे नोट्स कसे काढावेत, त्याच हिशोबाने म्हणजे त्याच संबंधित मी हा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे. ठीक आहे, तर मी काय करेल आता आता पॅसेज रीड करेल. पॅसेज रीड करताना काही महत्त्वाचे जे वर्ड्स येतील त्या महत्त्वाच्या शब्दांना मी फोकस करेल आणि त्यांना नोट डाऊन कसं करायचं हे सांगेल. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, एक छोटासा व्हिडिओ राहणार आहे हा समोर. तुम्ही कॉपी आणि पेन घेऊन बसले असाल हे मी अपेक्षा करते. कॉपी आणि पेन घ्यायचं आणि तिथे काय करायचं, त्याला लगेच नोट डाऊन करून घेऊन घ्यायचं. ठीक आहे, मी स्टार्ट करते आता. बघा, पॅसेजचा आपल्याला हेडिंग वाचायचं आहे, तर हेडिंग काय आहे, कोलॅप्स ऑफ इकोलॉजिकल बॅलेन्स अँड अन अनडिक्लेअर्ड वॉर विथ नेचर. आता कोलॅप्स म्हणजे काय होते, घसरणे, पडणे. मग काय म्हणते, इकोलॉजिकल बॅलेन्स म्हणजे जे की परिस्थितिकीय स्थिरता असते ते जे आता घसरते, आणि नेचर म्हणजे की निसर्गाच्या विरुद्ध एक अनडिक्लेअर्ड वॉर. अनडिक्लेअर्ड म्हणजे एक अशी वॉर ज्याला की घोषणा त्याची झालेली नाही आहे, एक अशी वॉर इथे सुरू होणार आहे. हे झालं आपलं टायटल. म्हणजे काहीतरी नेचर संबंधित इथे बोलायला ती सुरुवात करते किंवा काहीतरी नेचर संबंधित याच्यात सांगितलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बघा आता बघा पॅसेजची सुरुवात कशी झाली आहे. काय म्हणताय, वायनाड इज इन अ स्टेट ऑफ, वायनाड म्हणजे एक केरळाचा एक जिल्हा आहे, सगळ्यांना माहिती आहे. वायनाड इज इन अ स्टेट ऑफ अनडिक्लेअर्ड वॉर ॲट सीन विथ रायझिंग ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट इन दी डिस्ट्रिक्ट. वायनाड हे एका स्थितीमध्ये आहे, स्टेट म्हणजे एका स्थितीमध्ये आहे, कोणत्या, अनडिक्लेअर्ड वॉरच्या. अनडिक्लेअर्ड वॉर म्हणजे एका कोणत्या तरी वॉरमध्ये वायनाड आहे, जी की अनडिक्लेअर्ड वॉर आहे. वॉर कोणती आहे, रायझिंग ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट म्हणजे मानवीय आणि प्राण्यांच्या मधील कन्फ्लिक्ट म्हणजे भांडण. ते एक भांडण इथे सुरू आहे. आता काय झालं असेल बरं, तर समोर म्हणतात टू रिसेंट म्हणजे आत्ताच झालेलं, टू रिसेंट ट्रॅजिक म्हणजे दुःखदायी. ठीक आहे, टू रिसेंट ट्रॅजिक इव्हेंट्स ऑकर्ड म्हणजे झालेत, होणे, त्याला म्हणतात ऑकर्ड म्हणजे होणे. इन्व्हॉल्विंग अ वाईल्ड एलिफंट नेम्ड बेलूर मखना. एक जंगलीय एलिफंट आहे, हत्ती आहे, त्याचं नाव आहे बेलूर मखना. त्यांनी काहीतरी केलेलं असेल. वेंट ऑन रॅम्पेज, तो कुठे गेलाय, आता तो कोणत्या जागी गेलाय का नाही, तो रॅम्पेज. आता वेंट ऑन रॅम्पेजचा अर्थ काय होतो, रॅम्पेजचा अर्थ काय होतो मित्रांनो, रॅम्पेज म्हणजे धिंगाणा घालणे, खूप जास्त रागात येणे, अनकंट्रोलेबल होऊन जाणे. मी इथे समोर रॅम्पेजचा अर्थ लिहून दिलाय बघा. रॅम्पेज म्हणजे एक असा पिरियड ज्याच्यात व्यक्ती खूप व्हायलंट होऊन जातो, किंवा एक बिहेवियर म्हणजे अनकंट्रोलेबल बिहेवियर येऊन जाते तिथे. ठीक आहे, सिनोनिम आहे त्याचं डिस्ट्रक्शन, अँटोनिम आहे त्याचा ऑर्डर. डिस्ट्रक्शन म्हणजे विध्वंस, ऑर्डर म्हणजे जसंच्या तसंच ठेवणे, विध्वंस न करणे. याचं एक्झाम्पल टाकलंय मी बघा. अ क्राऊड वेड ऑन रॅम्पेज, क्राऊड वेंट ऑन रॅम्पेज. रॅम्पेजला ना गो ऑन रॅम्पेज असं लिहिलं जाते नेहमी. गो हा शब्द रॅम्पेज सोबत लिहिला जातो. त्याचा पास्ट आहे वेंट ऑन अ रॅम्पेज आफ्टर द कॉन्सर्ट वॉज ॲब्रप्टली कॅन्सल्ड. कॉन्सर्ट कॅन्सल झाल्यानंतर रॅम्पेज म्हणजे लोक एकदम रागाने काय झालेत, भारावलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण परत वाचूया. रॅम्पेजचा अर्थ, क्रशिंग अ 47-year-old फार्मर टू डेथ. म्हणजे क्रश करणे म्हणजे चरघडून टाकणे. कोणाला चिघडून टाकले, एका 47-year-old व्यक्तीला. फॉलोड बाय अनदर इन्सिडंट, याच्या आधी एक आणखीन इन्सिडंट झालं होतं जिथे एका एलिफंट हर्ड म्हणजे एलिफंटचा झुंड, त्यांनी अटॅक केला आणि किल केलं कोणाला, इको टुरिझम गाईडला मारून टाकले ॲट कुरुवद्वीप आयलंड कडे. दीज इव्हेंट्स हॅव ट्रिगर्ड प्रोटेस्ट. या इव्हेंट्समुळे काय झाल्यात, प्रोटेस्ट ट्रिगर झाल्यात. ट्रिगर होणे म्हणजे काय होते, ॲक्टिवेट होणे, काहीतरी ॲक्टिवेट झाल्यात. काय, प्रोटेस्ट, स्ट्राईक प्रोटेस्ट म्हणजे स्ट्राईक म्हणतो आपण है ना, प्रोटेस्ट म्हणतो लोकांचे. हॅज लीड टू पॉलिटिकल स्लगफेस्ट. आता स्लगफेस्ट म्हणजे काय,
स्लगफेस्ट म्हणजे एक मोठं भांडण, अग्रेसिव्ह भांडण. तर स्लगफेस्ट पण आपण वापरलेला आहे बघा. स्लगफेस्ट म्हणजे एक हिटेड डिस्प्यूट, एक भांडण. याचा सिनोनिम असतो ब्रॉल. काय म्हणतात? ब्रॉल. अँटोनिम काय आहे? अग्रीमेंट. आता भांडणचा अँटोनिम तर अग्रीमेंट होईलच ना. एक्झाम्पल काय आहे? द बॅटल बिटवीन द टू डेमोक्रॅट्स इज टर्निंग इंटू अ लिटल स्लगफेस्ट. म्हणजे जे दोन डेमोक्रॅट्समध्ये जे बॅटल, जे भांडण झालं होतं, याच्यामुळे एक छोटासा स्लगफेस्ट काय झालं होतं? सुरू झाला होता. हे झालं याचं युसेज. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्याल. ठीक आहे, समोर वाचूया आपण. इन द ऑनगोईंग ककोफनी. ककोफनी म्हणजे एक हार्श साऊंड. ककोफनी लिहिलाय आपण. ककोफनी म्हणजे काय? ककोफनी म्हणजे एक अनप्लिझंट मिक्सचर ऑफ लाऊड साऊंड, मोठ्या मोठ्या आवाजाचे. अनप्लिझंट म्हणजे आवडत नाही असं काहीतरी आवाज. याचा सिनोनिम असतो आवाज, चांगला आवाज, नॉईज याचा सिनोनिम असतो. आणि एक्झाम्पल आहे याचा, इट वॉज अ ककोफनी वेन किड्स वर प्लेईंग इन द गार्डन. म्हणजे जेव्हा ते गार्डनमध्ये खेळत होते त्यावेळेस ककोफनी सारखा आवाज येत होता. कॅकोफनी, हा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता कॅकोफनी आपलं झालंय. मग इन द ऑनगोईंग कॅकोफनी म्हणजे ह्या खूप जास्त अनावडत्या आवाजांमध्ये वन शुड नॉट मिस द ओनस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कोणी आपल्या जबाबदारीला टाळायला नको. ओनस म्हणजे काय होते? ड्युटी. ओनस म्हणजे काय होते मित्रांनो? ड्युटी. ओनसचा सिनोनिम काय होतो? ओनस म्हणजे ड्युटी. सिनोनिम आहे याचं ड्युटी. अँटोनिम आहे याचा प्रिव्हिलेज. लिहून घ्यायचं. अँटोनिम काय? प्रिव्हिलेज. एक्झाम्पल काय? द ओनस इज ऑन यू म्हणजे ड्युटी ही तुझी आहे. कसली? टू शो दॅट यू हॅव सफर्ड अ लॉस. की आता तू दाखव की तुला लॉस आता म्हणजे तू लॉसमध्ये आहेस, हे दाखवण्याची ड्युटी आता तुझी आहे. ठीक आहे, आता बघा समोर वाचूया. ओनर्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एज वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स बिलीव्ह दिस इज ओनली द बिगिनिंग ऑफ व्हॉट इज येट टू फॉलो. म्हणजे आता वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स असे म्हणतात ही फक्त सुरुवातच आहे, जे आता समोर येणार आहे त्याची. आता समोर येणार आहे म्हणजे वेस्टर्न घाट्समध्ये जे काही झालेलं, काहीतरी वाईट घडलेलं असेल त्याच्यापेक्षा त्याच्याच रस्त्यावर किंवा त्याच्याच सारखं आता काहीतरी घडणार आहे. जर इफ द इकोलॉजिकल बॅलन्स इज नॉट रिस्टोर. जर इकोलॉजिकल बॅलन्स आपण रिस्टोर नाही केला तर. रिस्टोर नाही केला, रिस्टोरचा अर्थ काय होतो? रिस्टोर करणे म्हणजे नीटनेटके करणे. कोणती तरी गोष्ट परत त्या स्थितीला आणणे ज्या स्थितीला ती आधी होती. याचा सिनोनिम असतो रेज्युविनेट. याचा अँटोनिम आहे डिस्ट्रॉय म्हणजे डिस्ट्रक्ट करणे. एक्झाम्पल टाकलंय, दे रिस्टोर्ड अँड ओल्ड बिल्डिंग. त्यांनी एक जुनी इमारत काय केली? परत रिस्टोर केली. आलं लक्षात का? चला समोर आपण झालंय आता रिस्टोर झालंय. अ स्टडी रिपोर्ट टायटल राईट ऑफ पॅसेज. एक स्टडी रिपोर्ट ज्याचं टायटल राईट ऑफ पॅसेज एलिफंट कॉरिडॉर्स ऑफ इंडिया, जी की कंडक्ट केली गेली होती वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाने. त्यांनी काय आयडेंटिफाय केले की 88 एलिफंट कॉरिडॉर्स आहेत 2005 मध्ये. कॉरिडॉर्स काय असतात? कॉरिडॉर म्हणजे तसं पाहिलं तर एका रूम मधली खाली जागा, एका दोन रूमच्या मधली खाली जागा. पण इथे एलिफंट कॉरिडॉर म्हणजे काय? एलिफंट कॉरिडॉर म्हणजे एक अशी जागा असते जंगलची ज्या जागेमधून एलिफंट फिरत असतात. त्या जागेला म्हणतो आपण कॉरिडॉर्स. ॲज पर द रिपोर्ट 24% ऑफ द कॉरिडॉर्स वर अंडर रिझर्व फॉरेस्टमध्ये होते आणि 76% फॉरेस्टमध्ये होते. ॲग्रिकल्चर, टी गार्डन्स आणि ह्युमन रिसेटलमेंट्समध्ये. फास्ट फॉरवर्ड दिस आयडिया म्हणजे ह्या डेटाला जर आपण पाहिलं 20 वर्षांपर्यंतच्या म्हणजे आधी 20 वर्षापर्यंतच्या लेटर वुड इनव्हेरिएबली शो रिड्यूस कॉरिडॉर्स फॉर वाईल्ड लाईफ. म्हणजे हे आता वाईल्ड लाईफचे जे कॉरिडॉर्स आहेत हे कमी होऊन जातील बरेच. दिस रेंडर्स याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे होईल ॲग्रिकल्चरल फील्ड्स, टी इस्टेट, ह्युमन हॅबिटेशन म्हणजे राहणे है ना, राहणे. बिझी हायवेज बिझी होऊन जातील. इको टुरिझम स्पेसेस होतील. ओपन साईट्स फॉर वाईल्ड लाईफ मुवमेंट. म्हणजे जर कॉरिडॉर कमी झाले तर त्याच्यामुळे काय होईल? रेंडरचा अर्थ होतो लिव्ह. रेंडरचा अर्थ काय होतो? लिव्ह. हे बघा इथे आपण रेंडर लिहिलाय. लिव्ह म्हणजे कशाचं तरी काहीतरी होण्याचं कारण होणे. ठीक आहे, रेंडर म्हणजे लिव्ह. अँटोनिम सिनोनिम लिव्ह आहे, अँटोनिम आहे कीप. आणि एक्झाम्पल दिलंय, द कॉन्स्टंट बॉरोइंग रेंडर्ड हिम कॅशलेस. म्हणजे त्याने जे नेहमी बॉरो केलेत पैसे, बॉरो म्हणजे उधारी मागणे, उधार केल्यात त्याच्यामुळे त्याच्याकडे आता कोणताच पैसा, आता त्याच्याकडे कॅश राहिली नाही. हा झाला अर्थ, हा झाला एक्सप्लेनेशन आपल्या पाठवलेल्या पॅसेजचा. बघा मित्रांनो, पॅसेज खूप इम्पॉर्टंट असतो. रेग्युलरली तुम्ही दिवसाला एक पॅसेज तर वाचायलाच पाहिजे मिनिमम इंग्लिशचा. कारण की याच्यामुळे होते तुमची वोकॅब्युलरी चांगल्या प्रकारे बिल्ड. आणि वोकॅब्युलरी चांगली बिल्ड झाली म्हणजे इंग्लिशमध्ये हमखास मार्क तुम्हाला भेटतील.
ठीक आहे. अशा चांगल्या अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो करायचं टेलिग्रामवर पण आणि यूट्यूबवर पण. हा तर पहिलाच व्हिडिओ आहे, पण ही जर्नी आता आपण कंटिन्यू करूया समोर पण. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवली आहे आणि याचे अँटनिम आणि सिनोनिम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. चला ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट पॅसेजसोबत. तोपर्यंत टेक केअर मित्रांनो. थँक्यू सो मच.